नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। ग्रामविकास मंत्र्यांनी घेतला जिल्हा परिषद विकास कामांचा आढावा। मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना ग्रामविकासाचा चेहरा ठरेल। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे। ग्रामविकासाचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना येत्या 17 सप्टेंबर पासून राबवणार असून सर्व योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या गावांना पारितोषिके देण्यात येणार आहेत। केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ट रस्ते, स्वच्छता सुविधा, कार्यालय, शाळा, अंगणवाडी, इमारती सुसज्ज असणाऱ्या व इतर निकष पूर्ण करून गावाचा विकास साधणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरविण्यात येणार आहे। अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या उपक्रमात सहभागी होऊन अधिकाधिक विकास साधावा असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे केले। ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांच्या अध्यक्षतेत अकोला जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामांचे आढावा बैठक संविधान सभागृहात झाली। त्यावेळी ते बोलत होते। खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। बैठकीच्या प्रारंभी ग्रामविकास मंत्र्यांनी 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला। ते म्हणाले की नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संकेतस्थळाचा प्रभावी वापर व्हावा। ई-ऑफिस प्रणालीचा वापर करतानाच ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीचा प्रश्न मार्गी लावावा। सर्वांसाठी घर योजनेत महाराष्ट्रात यंदा विक्रमी 30 लक्ष घरे मंजूर करण्यात आली आहेत। शासनाने जाहीर केल्यानुसार घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून द्यावी। शिबिर व सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गरजूला घरकुल मिळवून द्यावे असे निर्देश त्यांनी दिले। अकोला जिल्ह्यातील जुन्या इमारतीत असलेल्या पंचायत समितीच्या नवीन इमारती पूर्ण करण्यात येतील। त्यासाठी पहिल्या टप्प्यात 3 पंचायत समिती इमारती पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठीही सर्वतोपरी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले की बचत गटातील महिलांची उत्पादने सर्वदूर पोहोचावी यासाठी विपणनाचे भक्कम जाळे निर्माण करावे। उमेद मॉलची निर्मिती करून या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी। ग्राम समृद्ध योजनेत राज्य पातळी, विभागीय पातळी, जिल्हा पातळी व तालुका स्तरावर मोठ्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत। त्यात सर्व गावांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले। तक्रार निकाली काढणं म्हणजे कागद बाजूला टाकणं म्हणजे तक्रार निकाली काढणं। अलीकडच्या कालखंडामध्ये जी परिस्थिती आपण बघतो की आलेल्या माणसानं जी तक्रार आपल्याला केली त्याच्यातून आपण त्याला काय दिलं, काय आउटकम दिलं काय, हा विषय महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये आलेल्या अनेक अधिकाऱ्यांना, माझे सगळ्याच अधिकाऱ्यांना, म्हणजे आता अख्खा महाराष्ट्र बघतोय, मला माहिती आहे काय तुम्ही सांगताय, कौतुक आहे, पण पंचायत समितीच्या विभागापर्यंत ही ऑफिस गेला असं माझं वाटतं। मग आपण एक एक विषय म्हणजे जे काम केंद्राकडून एवढ्या ताकदीनं फॉलोअप करून मंजूर करून घेतलेलं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे गेल्या 8 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 13,70,000 घरकुलं मंजूर झाली। ही 8 वर्षामध्ये कधीही घरकुलाची प्रतीक्षा आधी आपली संपली नाही। कायम 1, 2 किंवा 3 घरं गावात मंजूर व्हायची आणि बाकीची सगळी लोक येऊन पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये हंगामा करायची हीच परिस्थिती होती। आमचं नाव कधी येणार याची वाट बघत बसायची। आज देशाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रानं सगळ्यात मोठा लक्ष्यांक मिळवलेला आहे, सगळ्यात मोठं उद्दिष्ट मिळवलंय। 30 लाख घरं महाराष्ट्राला चालू वर्षी, या तिघांच्या जबाबदारी आपण निश्चित करू हे आता आपण सांगितलेलं आहे। आणि यात मॅडम बिलकुल याच्यात हे वरतीच नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।